वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सगळ्यात पहिल्यांदा नाव समोर आलं ते शशांक हगवणे, राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या कुटुंबियांचं. त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले वैष्णवीचा छळ केल्याचे, तिला मारहाण केल्याचे. त्यानंतर या प्रकरणामध्ये दुसरं नाव समोर आलं निलेश चव्हाणचं. त्यानं वैष्णवीचं 9 महिन्यांचं बाळ आपल्याकडे ठेवत वैष्णवीच्या कुटुंबियांना पिस्तूलच्या जोरावरती धमकी दिली होती. त्याच्यावरती गुन्हा दाखल होता बायकोचा छळ करण्याचा, तिचे चोरून व्हिडिओ काढण्याचा. त्यानंतर या प्रकरणात आणखी एक नाव पुढे आलं, संकेत आणि सुयश चोंधे या भावांचं. त्यांनी हगवणेला पळून जायला आपली थार दिली होती. आता या चोंधे कुटुंबाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. हगवणे कुटुंबाप्रमाणे चोंधे कुटुंबातही हुंड्यासाठी सुनेचा छळ केला जात होता असा आरोप सुयश चोंधेच्या पत्नीनं केला आहे. चोंधे कुटुंबानं सून धनश्री चोंधेकडे हुंडा म्हणून 20 लाख रुपयांची मागणी केली होती. यासाठी सुनेचा शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याचा आरोप आता होत आहे. याबाबत जानेवारी 2025 मध्ये धनश्रीने पोलीस तक्रारही दाखल केली होती. त्याची दखल घेतली गेली नाही. या आरोपांसोबतच चोंधे कुटुंबाबद्दल अनेक खुलासे झाले आणि संकेत आणि सुयश चोंधे चर्चेत आले. पण राजेंद्र हगवणेला आपली थार गाडी देणारा संकेत चोंधे नक्की आहे कोण? चोंधे कुटुंबावरती नक्की काय आरोप करण्यात आले आहेत? सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू. वैष्णवी हगवणेचा मृत्यू झाल्यानंतर तिचा सासरा राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे दोघेही फरार होते. त्यांनी फरार होण्यासाठी ज्या वेगवेगळ्या गाड्या वापरल्या होत्या त्यापैकी एक गाडी होती MH12WH0404 हा नंबर असलेली काळ्या रंगाची थार. ही गाडी संकेत चोंधेच्या नावावरती रजिस्टर आहे. सध्या ही गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. पण संकेत चोंधेच्या कुटुंबियांचे एक एक कारनामे आता समोर यायला सुरुवात झाली आहे. राजेंद्र हगवणे आणि चोंधे कुटुंबाचे मैत्रीचे संबंध आहेत. याच संबंधातून संकेत चोंधेने हगवणे बापलेकाला आपली थार दिली होती अशी माहिती माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांमधून समोर आली आहे. आता हे चोंधे कुटुंब आहे कोण हे समजून घेऊ. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार चोंधे कुटुंब हे पुण्याच्या मुळशी तालुक्यातल्या भूगावचं. संकेत चोंधे, त्याचा भाऊ सुयश, आई वैशाली आणि वडील नरेश चोंधे असं हे कुटुंब. सुयशचं धनश्री चोंधे सोबत लग्न झालं होतं. मंगळवारी 27 मेला रात्री धनश्री चोंधेनं दिलेल्या तक्रारीवरून बावधान पोलीस स्टेशनमध्ये नवरा सुयशच्या विरुद्ध पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. धनश्रीने माध्यमांशी बोलताना नवरा सुयश आणि चोंधे कुटुंबियांवर आरोप केले आहेत. माध्यमांशी बोलताना ती म्हणाली, माझं नोव्हेंबर 2017 मध्ये लग्न झालं. लग्नात 2 लाख रुपये हुंडा आणि 2 तोळे सोनंही दिलं होतं. तरी लग्नानंतर माहेरून पैसे आणण्यासाठी मागणी केली जायची. 1 वर्षाने मला मुलगी झाली. मुलगा का झाला नाही म्हणून सासरची लोक माझा छळ करत होते. मुलगी झाली तेव्हापासून सासरच्यांनी तिचं तोंडही बघितलं नाही. माझ्या माहेरून तिचं शिक्षण आणि बाकी खर्च केला जातोय. माहेरून 20 लाख रुपये आणण्यासाठी माझा सतत शारीरिक आणि मानसिक छळ सुरू होता. मला मारहाणही केली जायची. माझा नवरा सुयश चोंधे अश्लील व्हिडिओ दाखवून शारीरिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती करायचा. आमचं लग्न मोडावं म्हणून माझी सासू वैशाली चोंधे काळी जादू करायच्या. सुयशची आई गावची उपसरपंच होती. तिने आधी निवडणुका लढल्या आहेत. चोंधेंची पार्श्वभूमी सुद्धा राजकारणाची आहे. या छळाला कंटाळून मी खडक पोलीस स्टेशनमध्ये 5 महिन्यांपूर्वी नवरा सुयश, दीर संकेत, सासरा नरेश आणि सासू वैशाली चोंधे यांच्या विरोधामध्ये तक्रार दिली होती. पण या तक्रारीनंतरही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. सासू, सासरे, दीर आणि नवरा सगळेजण मला त्रास द्यायचे. सततच्या त्रासाला कंटाळून फेब्रुवारीमध्ये मी महिला आयोगाकडे ही तक्रार केली होती. पण त्यांनीही कोणतीच कारवाई केली नाही. मी नोव्हेंबरपासून माझ्या माहेरीच राहत आहे. चोंधे कुटुंबाच्या घरामध्ये वारंवार वाद व्हायचे. सकाळपासून रात्रीपर्यंत ते दारू प्यायचे. नवरा आणि दीर सासू समोरच अंमली पदार्थांचं व्यसन करायचे. मुलींना घेऊन फिरायचं हेच त्यांचं रुटीन होतं असे धक्कादायक आरोप धनश्री चोंधेनं केले आहेत. धनश्री चोंधेने आरोप केल्यानंतर आता पोलिसांच्या आणि महिला आयोगाच्या भूमिकेवरतीही प्रश्न विचारले जात आहे. 5 महिन्यांपूर्वी जर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता तर पोलिसांनी चोंधे कुटुंबावरती कारवाई का केली नाही? महिला आयोगाने सुद्धा धनश्रीच्या तक्रारीनंतर योग्य ती पावलं का उचलली नाही याबाबतही चौकशी करण्याची मागणी आता केली जाते. पण चोंधे कुटुंबाचे कारनामे इथवरच थांबलेले नाही. सुयश आणि संकेत चोंधे या भावांकडे थार गाडी सोबतच क्रेटा गाडी सुद्धा होती. हे दोघं त्यांच्या काळ्या रंगाच्या क्रेटा गाडीवरती लाल दिवा लावून व्हिडिओ बनवायचे. हे फोटोज आणि व्हिडिओज सध्या व्हायरल होत आहेत. पण लाल दिव्याचा वापर करण्यावरती बंदी असतानाही
सुयश आणि संकेत सोंदे गाडीवरती लाल दिवा कसे लावत होते? गाडीवरती लाल दिवा लावून त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोंदे बंधू सोशल मीडियावरती टाकत होते, तरी त्यांच्यावरती कारवाई का करण्यात आली नाही? त्यांना कुणाचा राजकीय पाठिंबा होता का, असे प्रश्नही आता विचारले जात आहे. मंगळवारी रात्री संकेत सोंदे विना नंबर प्लेटची क्रेटा गाडी घेऊन बावधन पोलीस स्टेशनमध्ये आला होता. पोलिसांनी आधीच सोंदे कुटुंबाची थार गाडी जप्त केली होती. मंगळवारी रात्री पोलिसांनी क्रेटा गाडी सुद्धा जप्त केली आहे. एकीकडे या सगळ्या घडामोडी सुरू असताना राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पळून जाण्यास मदत करणाऱ्या बंडू फाटक, बंडू भेगडे, प्रीतम पाटील, अमोल जाधव आणि राहुल जाधव या 5 जणांना पोलिसांनी अटक केली होती. पण आता या 5ही जणांना न्यायालयाने 25,000 रुपयांच्या जात मुचलक्यावरती जामीन मंजूर केलाय. वैष्णवी हगवणेच्या मृत्यूला आता जवळपास 15 दिवस होत आले आहे. तरी वैष्णवीचं बाळ त्याच्या ताब्यात होतं, ज्याने वैष्णवीच्या घरच्यांना बंदुकीचा धाक दाखवत धमकी दिली होती. त्या निलेश चव्हाणला अजूनही अटक करण्यात आलेली नाही. पिंपरी चिंचवड पोलिसांची 4 पथकं त्याचा शोध घेत आहेत. त्याचं लोकेशन ट्रॅक करण्यासाठी टेक्निकल एक्सपर्टची मदतही घेतली जाते, पण तरी तो सापडत नाहीये. त्यात आता चोंदे कुटुंबाचाही सुनेचा छळाचा इतिहास समोर आला आहे. त्यामुळं या प्रकरणात हगवणे कुटुंबाशी संबंधित सगळ्याच व्यक्तींची चौकशी करण्याची मागणीही केली जाते. आता पोलीस या प्रकरणामध्ये चोंदे कुटुंबावरती काय कारवाई करणार, निलेश चव्हाण कधी पकडला जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण सोबतच महिला आयोगाची भूमिका सुद्धा चर्चेत आली आहे. कारण धनश्री चोंदे आणि मयुरी हगवणे या दोघींनीही आपण महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती, पण त्याकडे लक्ष देण्यात आलं नाही असा आरोप केला आहे. साहजिकच या सगळ्यात महिला आयोगाकडून काय पावलं उचलली जाणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष असेल. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.